Hello student, our next point, nuclear reactor. Here is one picture is given. या ठिकाणी पहा एक पिक्चर दिलेला आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबईमध्ये ॲटॉमिक रिसर्च सेंटर की ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक जे रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्स आहे त्यापासून इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी हा पॉवर प्लांट जनरेट केलेला आहे किंवा पॉवर प्लांट तयार केलेला आहे. तर पण न्यूक्लियर रिॲक्टर इज अ मशीन दॅट जनरेट्स इलेक्ट्रिसिटी ऑन अ लार्ज स्केल बाय यूजिंग ॲटॉमिक एनर्जी. न्यूक्लियर रिॲक्टर इज अ मशीन that generates electricity on a large scale by using atomic energy. atomic energy म्हणजेच जे ॲटम्स आहेत त्याच्यापासून तयार झालेली एनर्जी म्हणून म्हणले ॲटॉमिक एनर्जी. आता कोणते ॲटम्स? द हेवी ॲटम्स विच आर रेडिओ ॲक्टिव्ह, दॅट मीन्स दे कॅन इमिट रेडिएशन. आपण वरतीच पाहिलं वेगवेगळे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस की जे रेडिएशन इमिट करतात, अल्फा बीटा गॅमा सारखे रेडिएशन जे बाहेर सोडतात त्यांना आपण म्हणतो रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स. इन अ न्यूक्लियर रिॲक्टर द न्यूक्लियर एनर्जी इन ॲटम इज रिलीज बाय ब्रिंगिंग अबाउट न्यूक्लियर रिॲक्शन ऑन अ न्यूक्लियर फ्युएल. आता इथे न्यूक्लियर फ्युएल म्हणजे आहेत द ॲटम विच इज रेडिओॲक्टिव्ह. जे रेडिओॲक्टिव्ह ॲटम्स आहेत, एलिमेंट्स आहेत त्यांना आपण म्हणतो न्यूक्लियर फ्युएल. मग यामध्ये न्यूक्लियर रिॲक्शन्स होत असतात. न्यूक्लियर रिॲक्शनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात हीट एनर्जी प्रोड्यूस होत असते आणि त्या हीट एनर्जीचा यूज करून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. लेट्स अंडरस्टँड अ न्यूक्लियर रिॲक्शन विथ द एक्झाम्पल ऑफ अ न्यूक्लियर फ्युएल नेमली युरेनियम 235. पहा इथे न्यूक्लियर फ्युएल घेतलेला आहे युरेनियम 235. इट इज अ रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप. हा रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप आहे युरेनियम 235. On the bombardment with the slow speed neutrons, the nucleus of isotope uranium 235 undergoes nuclear fission to form nuclei of two different elements, krypton 92 and barium 141, and 2 to 3 neutrons are released. पाहिजे एक्झाम्पल आहे युरेनियम 235. हा रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप आहे. मग हा जो रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप आहे त्याच्यावरती स्लो न्यूट्रॉन यांची बंबार्डिंग केली, म्हणजे त्याच्यावरती आदळलेले आहेत, त्याच्यावरती सोडलेले आहेत. इथे आणखीन एका डायग्राममध्ये दिसतं आपल्याला इथे की बा न्यूट्रॉन जे आहेत ते न्यूट्रॉन या युरेनियम 235 वरती बंबार्ड होत आहेत, आदळत आहेत. आणि ज्यावेळेस ती बंबार्डिंग होते त्यावेळेस त्यांचं फिजन होतं. फिजन म्हणजे तुकडे होणे, न्यूक्लियर फिजन. दॅट मीन्स युरेनियम 235 डिवाइड इंटू 2 न्यूक्लियाय. 2 ॲटममध्ये किंवा 2 न्यूक्लियामध्ये म्हणजेच 2 ॲटममध्ये डिव्हाइड होत असतो. कोणते 2 ॲटम? तर ते आहेत क्रिप्टॉन 92 अँड बेरियम 141. जर आपण 92 आणि 141 याची ॲडिशन केलं तर किती येते? 141 प्लस 92 235. बरोबर. याचा अर्थ युरेनियम 235 ज्यावेळेस ब्रेकडाऊन होतो, तुटतो, त्यावेळेस जे तयार झालेले बेरियम आहे 141 आणि क्रिप्टॉन 92 हे यापासूनच तयार झालेले लक्षात येतं. आणि त्याचबरोबर 2 ते 3 न्यूट्रॉन आणखीन तयार होतात. आता हे 2 ते 3 न्यूट्रॉन कुठे जातात? तर हे पुन्हा दुसऱ्या युरेनियमवर आदळतात. आदळल्यानंतर त्याच्यापासून पुन्हा युरेनियमचे ब्रेकडाऊन होतं, तुटतात, फिजन होतं, पुन्हा क्रिप्टॉन आणि बेरियम तयार होतो. ही रिॲक्शन जी आहे ती चेन रिॲक्शन आहे. चेन म्हणजे काय? तर एकदा रिॲक्शन स्टार्ट झाली की जोपर्यंत युरेनियम 235 त्या रिॲक्टरमध्ये आहे, त्या मशीनमध्ये आहे, तोपर्यंत ही रिॲक्शन चालूच राहते. ऑन डिक्रीजिंग द स्पीड दीज न्यूट्रॉन्स ब्रिंग अबाउट फिजन ऑफ मोर युरेनियम 235 न्यूक्लियाय. इन दिस वे अ चेन रिॲक्शन ऑफ न्यूक्लियर फिजन टेक्स प्लेस. पहा इथे चेन रिॲक्शन होते जिथे डायग्रामॅटिकली दाखवलेली आहे. पहा युरेनियम 235 न्यूट्रॉन त्याच्यावर स्लो बंबार्डिंग झाले, त्याच्यापासून तयार झालेत क्रिप्टॉन 92 अँड बेरियम 141. ॲट द सेम टाईम 3 न्यूट्रॉन्स आर रिलीज. अशीच डायग्राम ड्रॉ करायची, चेंज करू नका. A large amount of nuclear energy is released during a chain reaction of fission. The chain reaction is kept under the control to prevent the probable explosion. ही जी आहे ती कंट्रोलमध्ये ठेवावं लागते कारण खूप मोठ्या प्रमाणात हीट एनर्जी तयार होत असते आणि जर
कंट्रोलमध्ये आले नाही तर एक्सप्लोजन होऊन ते फुटू शकतं. त्याच्यामुळे ही रिॲक्शन कंट्रोलमध्ये ठेवावं लागते. मग कंट्रोलमध्ये कधी ठेवतात? टू कंट्रोल द चेन रिॲक्शन इन द न्यूक्लियर रिॲक्टर इट इज नेसेसरी टू डिक्रीज द स्पीड अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन. मग त्यासाठी एकच आहे की न्यूट्रॉनची संख्या कमी करणं किंवा त्याचा स्पीड कमी करणं. न्यूट्रॉनची संख्या कमी करणं आणि त्याचा स्पीड कमी करणं, इट इज द वन. बाकी त्याच्यापेक्षा काय नाही. मग यासाठी काय तर फॉर दिस पर्पज द फॉलोइंग प्रोव्हिजन इज मेड इन अ न्यूक्लियर रिॲक्टर. मग यासाठी दोन गोष्टी करू शकतो आपण. वन इज अ मॉडरेटर आणि अदर इज अ कंट्रोलर. आता मॉडरेटर म्हणजे तरी काय तर ग्राफाइट ऑर हेवी वॉटर इज यूज्ड ॲज अ मॉडरेटर फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ न्यूट्रॉन. ग्राफाइट जो आपण सेलमध्ये ब्लॅक कलरचा रॉड असतो पा, त्याला आपण ग्राफाइट म्हणतो, किंवा पेन्सिलमध्ये असलेले लेड ते सुद्धा ग्राफाइटपासून बनवतात. मग हे जे ग्राफाइट आहे किंवा हेवी वॉटर हे मॉडरेटर म्हणून काम करतं की ज्यामुळे न्यूट्रॉनचा स्पीड कमी होतो. दुसरा आहे कंट्रोलर. टू रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बाय ॲब्सॉर्बिंग देम रॉड्स ऑफ बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम एक्सेट्रा यूज टू कंट्रोलर. म्हणजे काय तर नंबर ऑफ न्यूट्रॉन जे आहे ते ॲब्सॉर्ब करणं. मॉडरेटर न्यूट्रॉनचा स्पीड कमी करतो आणि कंट्रोलर न्यूट्रॉनची संख्याच कमी करतो ॲब्सॉर्ब करून. मग त्यासाठी काय वापरतात तर रॉड्स ऑफ बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम. पहा मॉडरेटर वेगळे आहेत. मॉडरेटर आहे ग्राफाइट ऑर हेवी वॉटर आणि कंट्रोलर आहे रॉड्स ऑफ बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम. द हीट प्रोड्यूस इन अ फ्युजन प्रोसेस इज टेकन आउट बाय युझिंग अ वॉटर ॲज अ कूलंट. आणि जी हीट तयार होत असते रिॲक्शनमध्ये किंवा जे रिॲक्टर आहे त्याच्यामध्ये, तर ती हीट कमी करण्यासाठी त्याच्यावरतून वॉटर फिरवलं जातं, म्हणजेच ते कूलंट म्हणून काम करतं. वॉटर इज ट्रान्सफॉर्म इन टू स्टीम. बाय मीन्स ऑफ दिस स्टीम टर्बाइन्स आर ड्रायव्हन अँड इलेक्ट्रिसिटी जनरेटेड. मग हे जे पाणी आहे ते रिॲक्टर थंड करण्यासाठी वापरतात, पण थंड करतानाच त्या पाण्याची वाफ होते आणि ही वाफ जी आहे, जी स्टीम आहे, ती तिचा उपयोग करून आपण जनरेटरमध्ये टर्बाइन फिरवून इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. सो दिस इज दी रिॲक्टर. In India, total 22 nuclear reactors in 8 places are functioning. Apsara at Bhabha Atomic Research Center in Mumbai is the first nuclear reactor in India which went critical on 4th August 1956. म्हणजे सगळ्यात अगोदर जे आहे ते मुंबईमध्ये भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये अप्सरा हे म्हणून एक न्यूक्लियर रिॲक्टर स्टार्ट केलं होतं. इंडिया हॅज अ लार्ज रिझर्व्स ऑफ द एलिमेंट थोरियम 232. Therefore, Indian scientists have developed a future plan for nuclear reactor based on production of the isotope uranium-233 from thorium-232. म्हणजे आता सध्या आपल्याकडे भारतामध्ये जे थोरियम आहे 232 हा आयसोटोप खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग शास्त्रज्ञांचा प्रयत्न चालू आहे की त्याच्यापासून uranium-233 हा आयसोटोप तयार करून त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करणं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट फॉर दिस चॅप्टर. तुमच्यासाठी काही डिफिकल्टी असेल तुम्हाला तर मला विचारा. आणि महत्त्वाचं म्हणजे याची एक्सरसाइज छान व्यवस्थित लिहा.